तो सिद्ध महामुनी यांना नामधारक प्रश्न विचारतात की हे सिद्ध महामुनी, श्री गुरूंच्या जीवन काळातील अनेक लीलात्मक अनुभव तुम्ही सांगितले. जगाच्या कल्याणासाठी त्यांनी अवतार घेऊन अनेकांचे दुःख दूर केले. परंतु माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होत आहे. काय प्रश्न आहे की या भारतवर्षामध्ये अनेक तीर्थक्षेत्र आहेत. काशी, द्वारका, मथुरा, गया, प्रयाग, बद्रिकाश्रम, रामेश्वरम असे अनेक तीर्थ असताना श्री गुरूंनी गाणगापूर हे स्थान का निवडलं आणि या स्थानावरून ते निज धामाला का गेले? काय असं महत्व गाणगापुराला आहे? भूमीवरी असती तीर्थ, तीर्थे असती असंख्यात, समस्त सांडोनिया येथ काय कारण वास केला. तेव्हा सिद्ध नामधारकाला गाणगापूरचं महात्म्य सांगतायत. एकदा दीपावलीच्या निमित्ताने अश्विन वद्य चतुर्दशीला श्री गुरु आपल्या शिष्यांना घेऊन अमरजा संगमावर आलेले आहेत. भीमा आणि अमरजा साक्षात गंगा यमुना सरस्वतीचा हा संगम. या ठिकाणी पवित्र असे तीर्थक्षेत्र आहे. पूर्वी जालिंदर दैत्याने देवांची युद्ध करून इंद्रपद आणि स्वर्ग राज्य जिंकून घेतलं आणि इंद्राने देवावर आलेली ही जी परिस्थिती आहे, या परिस्थितीची व्यथा भगवान शिवशंकराला सांगितली. भगवान शिवशंकराने महाप्रलयकारी महाकाल रूप धारण करून जालंधर दैत्याचा वध केला आणि इंद्रदेवाकडे अमृत मंत्राने भरलेला जलकुंभ दिला. इंद्रदेवाने अमृत शिपडून युद्धात मरण पावलेल्या सर्व देवतांना जिवंत केले आणि त्यावेळी त्यांच्या हातून थोडंसं जे जल पृथ्वीवर पडलं ते प्रवाहित होऊन त्यातून पुढे अमरजा नावाच्या नदीचा उगम झालेला आहे. आणि आपल्या महाराष्ट्रातील भीमा नदी, या दोन नद्यांचा ज्या ठिकाणी संगम झाला ते स्थान श्री गुरूंना अतिशय प्रिय आहे. या ठिकाणी अष्टतीर्थ आहेत आणि या अष्टतीर्थामध्ये जर आपण स्नान केलं, श्रद्धेने या तीर्थाचं जर पदयात्रा केली आणि भक्तिपूर्वक श्री गुरूंना जर शरण गेलो तर जीवनाचं कल्याण होतं. आयु आरोग्य, दीर्घायु निरोगी आरोग्य प्राप्त होतात. रोगभोगादी गोष्टी नष्ट होतात. सर्व पीडा नष्ट होऊन धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अशा चारी पुरुषार्थाची प्राप्ती होते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कार्तिकादी माघमासी स्नान करीती भक्तीसी इह सौख्य परलोकासी मोक्षस्थाना पावती. सोम सूर्य ग्रहणासी संक्रमण, सोम अमावस्येसी पुण्यतिथी एकादशी स्नान करावे अनंत पुण्य. कार्तिक महिन्यातील तसेच माघ महिन्यात या ठिकाणी जर स्नान केलं तर याचं पुण्यफल शतकोटी आहे. सूर्यग्रहण, चंद्रग्रहण या कालावधीत या ठिकाणी या अष्टतीर्थांमध्ये जर स्नान केलं तर साधकाची प्रापंचिक आणि परमार्थिक उन्नती घडते. एकादशीला जर स्नान केलं तर त्याला वैकुंठाची प्राप्ती होते. असा संगमाचा महिमा आहे.
या संगमावर अष्टतीर्थ आहे. या अष्टतीर्थात जर स्नान केलं तर जीवनाचं कल्याण होतं. अश्वस्थ म्हणजे संगमावर जे अश्वस्थ आहे त्या अश्वस्थाच्या समोर मनोहर तीर्थ आहे. या तीर्थी स्नान केली या मनोहर पाविजे काया. कल्पवृक्ष स्थानी अनुपम्या कल्पिले फळ पाविजे. अश्वस्थ नवे हा कल्पतरू जाणावे तुम्ही निर्धारू. जे जे चिंतती मनिन रूपावती काम्यावधारा. ऐसे मनोहर तीर्थ ठावे असता प्रख्यात. सम्मुख असे अश्वस्थ सदा असो याची या गुणे. जे जन येऊनी सेवा करती तयाचे मनोरथ पुरती. न धरावा संदेह आता चित्ती ऐसे म्हणती श्री गुरुनाथ. आम्ही बस ऐसे जाना तिम्ही निरुते. दृष्टी पडता मुक्ती होते खून तुम्हा सांगेन. कल्पवृक्षा ते पूजोन मग जावे शंकर भोनी. संगमेश्वराचे त्रिनयनी पूजा करावे मनोभावे. मनोहर तीर्थाचं स्नान केल्यानंतर संगमेश्वराची पूजा करावी. संगमेश्वराचे दर्शन करावे. जैसा पर्वती मल्लिकार्जुन तैसा संगमी रुद्र आपण. भक्तिपूर्वक प्रदक्षिणा करावी तुम्ही अवधारा. याच ठिकाणी जे शिवलिंग आहे ते साक्षात मल्लिकार्जुनासारखं आहे. त्याचं दर्शन केलं तर मल्लिकार्जुनाचं दर्शन केल्याचं पुण्यफळ प्राप्त होतं. नंदिकेश्वराती नमुनी नमन करावे. चंडस्थानी पूर्ण नेदी सव्य करुणी मग जावे. सोमसुतासी सवेची परतोनी वृषभासी नमन होय. जावे चंडापासी पुन्हा जावे सोमसूत्रासी. येणे विधी प्रदक्षिणा ऐसी प्रदक्षिणा देखा. तीन वेळा करुणी ऐका. वृषभस्थानी येऊनी निका अवलोका ते शिवासी. वाम हस्ती वृषभ धरुण तर्जनी अंगुष्टी शृंगी ठेवूनी. पूजा पहावी दोन्ही नैनी. इंद्रासमान होई नर धनधान्यादी संपत्ती. लक्ष्मी राहे अखंडिती. पुत्र पौत्री त्यासी होती संगमेश्वर पूजलिया. अश्वत्थासमोर नदी तीरी मनोहर तीर्थ आहे. येथील अश्वत्थ हा कल्पवृक्ष आहे. जणू आम्ही येथे नित्य अनुष्ठान करतो. मनोहर तीर्थात स्नान करून अश्वत्थाला पाणी घालावे. वंदन करून प्रदक्षिणा घालावी. या सेवेने भाविकांचे मनोरथ पूर्ण होतात. येथील संगमेश्वराचे नंदीचे व चंडीचे दर्शन घेऊन सोमसूत्राला जावे. परत येथून संगमेश्वराचे दर्शन घ्यावे. असे 3 वेळा केल्याने संतती आणि संपत्तीची प्राप्ती होते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पुढे तीर्थ वाराणसी अर्धकोश परियसी. ग्रामसे नागेशी तेथून उद्धव असे जाण. संगमेश्वराच्या पुढे अर्ध्या कोशावर नागेशी ग्रामी वाराणसी तीर्थ आहे. येथील एका भारद्वाज गोत्रे ब्राह्मणाला भगवान शिवशंकरांनी समीपता भक्ती दिली. तो वेड्यासारखा भटकायचा. त्याला ईश्वर आणि पांडुरंग असे 2 बंधू होते. काशी यात्रेला निघाले तेव्हा या ब्राह्मणाने शंकराला विनंती केली की देवा, आम्हाला काशी विश्वनाथाचे येथेच नित्य दर्शन होईल अशी व्यवस्था करा. त्यावेळेस भगवान शिवशंकरांनी त्या ठिकाणी मणिकेश्वर कुंड उत्पन्न केला. त्यातून विश्वेश्वर लिंग प्रगटले. अशा प्रकारे भीमा अमरजा संगमावर काशीप्रमाणेच कुंडाची उत्पत्ती झालेली आहे. श्री गुरूंनी आपल्या शिष्यांना वाराणसी तीर्थावर नेले. तेथे स्नान करून सर्वजण पापविनाशिनी तीर्थावर आलेले आहे. या ठिकाणी श्री गुरूंची रत्नाई नावाची बहीण त्या ठिकाणी आली होती. श्री गुरूंनी 30-25 वर्षापूर्वी जे भविष्य सांगितलं होतं की रत्नाई माते, हे ताई, गत जन्मामध्ये झालेले जे भोग आहेत, गत जन्मामध्ये झालेले जे दूषित कर्म आहेत, त्याचा भोग तुला या जन्मात भोगायचा आहे. तुझा पती तुझा त्याग करेल आणि तुझी आणि माझी भेट या पाप विनाशिनी तीर्थाच्या समीप होईल असं श्री गुरूंनी जे भविष्य सांगितलं होतं त्याप्रमाणे रत्नाई माता त्याच ठिकाणी पाप विनाशिनीच्या ठिकाणी आलेली आहे आणि श्री गुरूंची तिथं भेट झाली. ताई, गत जन्मामध्ये तुझ्या हातून घडलेल्या पापकर्मामुळे तुला हे भोग भोगावे लागले. पाप विनाशिनी तीर्थात 3 दिवस स्नान केल्याने तू दोषमुक्त होशील. दादा, माझे पापकर्म कोणते हे मला सांगण्याची कृपा कर. त्यावेळेस श्री गुरु महाराज आपल्या बहिणीला मागच्या जन्मातील जे कर्म आहेत ते सांगू लागले. ताई, मागच्या जन्मामध्ये तुझ्या हातून 5 मांजरीची हत्या झाली होती मार्जारी गर्भिणी, प्रसूती झाली भांड्यामधून, न पाहता उदक घालून झाकुनी ठेविली अग्निवरी. 5 मार्जाराचा घात लागला दोष बहुत, ऐसे ऐकून या त्वरित श्वेत कुष्ठ झाले तिसी. श्री गुरु रत्नाईला पाप विनाशिनी तीर्थात स्नान करायला सांगतात. म्हणले, माते, हे ताई, मागच्या जन्मामध्ये
एका स्नान करायचं जे भांड आहे, स्नान करायचं जे पाणी ज्यात तापवलं जातं ते जे भांड आहे, त्या भांड्यामध्ये एक मांजर प्रसवली, तिने 5 पिल्लांना जन्म दिला आणि ते भांड तसंच तू चुलीवर ठेवलं आणि त्यामध्ये 5 मांजरीची हत्या झालेली आहे आणि त्यामुळं तुला हे भोग भोगले, अंगरोग झाला, तुझ्या पतीने तुझा त्याग केला आणि तू 3 दिवस या ठिकाणी त्रिसंध्या स्नान या ठिकाणी करावे, यातून तुझ्या हातून घडलेले जे पाप आहे त्यातून तुझी मुक्तता होईल. त्या ठिकाणी रत्नाई माता झोपडी बांधून राहिलेली आहे. 3 दिवसानंतर तिथं ती व्याधीमुक्त झाली. तिच्या शरीराचा जो रोग आहे तो रोग तिथं नष्ट झालेला आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सिद्ध नामधारकास म्हणत आहे तो चमत्कार मी स्वतः पाहिला आहे. श्री गुरूंनी आपल्या शिष्यांना नदी तीर्थावर कोटी तीर्थ, रुद्रपाद तीर्थ, चक्रतीर्थ, मनमत दहनार्थ तीर्थ असे अष्टतीर्थाचं दर्शन घडून त्यांचं महात्म्य सांगितलं. कल्लेश्वर देवस्थानाबद्दल ते सांगत आहे की हे जे शिवस्थान आहे, हे शिवस्थान गोकर्ण महाबळेश्वरा इतकेच महत्वाचे आहे. मनमत दहना तीर्थात स्नान करून कल्लेश्वराचे पूजन केल्याने संपत्ती प्राप्त होते. आषाढ व श्रावणात कल्लेश्वराला अभिषेक केल्याने व कार्तिकात दीप लावल्याने अनंत पट पुण्य प्राप्त होते. श्री गुरूंच्या मुखातून अष्टतीर्थांचे महात्म्य ऐकून समस्त शिष्य कृत्य झाले. ते म्हणत आहे की गुरुदेव तुम्ही आम्हाला पावन केले, एवढी श्रेष्ठ तीर्थे जवळच असताना आम्ही उगाच अन्यत्र का जातो. मठामध्ये परतल्यानंतर शिष्यांनी मोठी समाराधना केली. नामधारका अशा प्रकारे गाणगापुरामध्ये श्री गुरु महाराजांच्या नामाचा जयघोष होऊ लागला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म गाणगापुर निवासी श्रीमंत श्री सद्गुरु नृसिंह सरस्वती महाराज की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा, वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कबीरा नशा चढ़े गुरु प्रेम का, बिसरे तन मन का भान, सुख दुख की चिंता नहीं, हर पल रहे सद्गुरु का ध्यान. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गत जन्मामध्ये जो परीट होता, परीट म्हणजे धोबी, श्रीपाद श्री वल्लभांची तो सेवा करायचा आणि त्या श्रीपाद श्री वल्लभांनी त्याला आशीर्वाद दिला होता की तू पुढच्या जन्मी विदुर नगरीचा राजा होशील. त्याचप्रमाणे हा जो विदुर नगरीचा राजा आहे त्या राजाला सर्वांगाला विस्फोट झाला होता, म्हणजे अंगाला फोड आली होती, मोठमोठाली फोड आली होती आणि तोच मागच्या जन्मातला तो परीट होता.
श्री गुरूंचा महिमा त्यांनी ऐकला की श्री गुरूंच्या दर्शनाला गेल्यावर श्री गुरूंची कृपादृष्टी झाल्यानंतर आपले दोष भोग रोग सर्व नष्ट होतात आणि त्याचसाठी श्री गुरूंच्या दर्शनासाठी तो आलेला आहे. श्री गुरु महाराजा त्या समयी पाप विनाशिनी तीर्थक्षेत्रावर होते. स्नान झालं आणि तिथं ध्यानस्थ बसलेले आहेत. हरिओ आणि हा जो राजा आहे विदुर नगरीचा, जातीने हा मुस्लिम आहे, यवन आहे, परंतु गत जन्मात श्री गुरूंचा हा भक्त होता. श्री गुरूंपाशी आला आणि श्री गुरु महाराजांनी आपले डोळे उघडले, त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला मागच्या गत जन्माचं स्मरण व्हावा म्हणून जोरात बोलले, का रे परिटा, तुला आमची आत्ता आठवण आली काय? आणि त्या आवाजाचा त्याच्या सूक्ष्म मनावर असा परिणाम झाला की त्याला मागच्या जन्माचे स्मरण झालं फक्त त्यांच्या उच्चाराने. अरे हेच माझे श्रीपाद श्री वल्लभ आहेत असं करून त्यांनी श्री गुरूंना लोटांगण घातलं आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. त्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. त्या अश्रूंनी श्री गुरूंचं त्यांनी पादक्षालन केलं. पादक्षालन केल्यानंतर तो श्री गुरूंच्या समोर उभा राहिला, हात जोडले, माझं आज जीवन धन्य झालं म्हणले. महाराज, सर्व राजभोग भोगलेत, आता मला अनुग्रहित करा आणि तुमच्या सेवेमध्ये मला राहण्याची संधी द्या. तू इथं कशाला आला होता? गुरु महाराज, मला अंगरोग झाला होता, अंगाला फोडं आले होते, दाखवती फोडं. आणि गुरूंना फोडं दाखवण्यासाठी त्यांनी आपले वस्त्रवरती केले. तो काय गुरूंची लीला, ज्या ठिकाणी त्याला फोडं होते ती फोडं त्या ठिकाणी विरघळून गेले होते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ती फोडं केव्हा जिरून गेली होती? राजाचा आनंद गगनात मावेनासे झाला. त्याने श्री गुरूंना मेनात बसवले, त्यांच्या पादुका हातात धरल्या आणि तो मठाकडे निघालेला आहे. अशा प्रकारे हा राजा सुद्धा श्री गुरूंचा सेवक झाला. आता साऱ्या पंचक्रोशीतून श्री गुरूंकडं वर्दळ यायला लागले. त्यामुळं आता या ठिकाणी आपल्याला सदेह राहणं योग्य नाही. आता आपली निजानंदाला जाण्याची वेळ आलेली आहे. सूक्ष्म रूपाने चैतन्य रूपाने कार्य करण्याची वेळ आलेली आहे. हे श्री गुरूंनी जाणलं. आपलं अवतार कार्य समाप्तीची वेळ आता या ठिकाणी आलेली आहे. असा विचार करून श्री गुरु महाराजांनी आपल्या शिष्यांना बोलावलं आणि शेवंतीच्या फुलींचं त्या संगमावर त्या ठिकाणी आसन टाकायला सांगितलं. श्री गुरु महाराज त्या आसनावर बसलेले आहेत. आणि सर्व शिष्य परिवार श्री गुरूंसाठी रडतोय, डोळ्यात अश्रू दाटलेत. गुप्त राहिले गाणगापुरे प्रकट दाविले, लोकाचारे निघाले स्वामी पर्वतगिरी शिष्यासहित उधारा. भक्तजन बोलवित चिंता करीत अत्यंत श्री गुरु संभोकित समस्त राहावित त्याती प्रीतीने. दुःख करीती सकळ जन लागता ती श्री गुरु चरण. स्वामी आम्हा ते सोडून केवी जाता येते राया. भक्तजनाची तू कामधेनू आम्ही बाळक अज्ञानू होतासी. आम्हा निदानू सोडून जाता श्री गुरु. नित्य तुझे करिता दर्शन दुरिते जाती निरसून. जी जी कामना इच्छी मन त्वरित पावे स्वामी या.
बाळका ते सोडून माता केवी जाय अभेरिता तू आमचा माता पिता नवे अभेरू म्हणता ती ऐकून नाना परी विनंती हासते झाले श्री गुरुमूर्ती संभो किती अतिप्रीती न करावी चिंता म्हणून आम्ही असतो याची ग्रामी नित्य स्नान अमराजा संगमी असो मध्यान्ही मठधामी गुप्तरूपी अवधारा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु महाराज म्हणजे साक्षात परब्रह्म आहे. अहो परब्रह्माचा मृत्यू काय आणि जन्म काय. श्री गुरु परब्रह्म हे जन्म मृत्यूच्या पलीकडे आहे. जन्म मृत्यू हा मनुष्याचा होत असतो. परब्रह्म हे अविनाशी आहे. त्याचा शस्त्राने घात होत नाही, शस्त्राने नाश होत नाही, अस्त्राने नाश होऊ शकत नाही. पंचतत्व त्याच्या अधीन आहे. तर मृत्यू त्याचा काय करेल. ते मृत्युंजय आहे, ते अविनाशी आहे, ते आदिनाथ आहेत, ते शिवशंकर आहेत. असे श्री गुरु महाराज श्री गुरुंनो सर्व शिष्यांना सांगतायत की जरी जड देहाने आम्ही इथं नसेल तरी सुद्धा सूक्ष्म रूपाने आम्ही इथं वास्तव्य करू. नित्य नेमाने आम्ही जी या ठिकाणी अखंड 2 तप म्हणजे 24 वर्ष साधना केली, जे अष्टतीर्थ केले ते नित्य नेमाने या ठिकाणी करू. आणि जे श्रद्धेने भक्तिपूर्वक जे आमच्या दर्शनाला येतील त्यांना आम्ही दर्शन देऊ. सदेह दर्शन देऊ, जड देहाने दर्शन देऊ. चिंता नसावी, आम्ही तुमच्या नित्य हृदयामध्ये वास करू असा आशीर्वाद देऊन श्री गुरु महाराज त्या आसनावर विराजित झालेले आहे. आणि आसनावर विराजित होऊन सोन्याच्या पादुका घेऊन श्री गुरु महाराज निजानंदाला निघालेले आहेत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अहो पाण्यावरती फुलं तरंगली आणि त्यावर आधारासारखे हलक्या पानासारखे श्री गुरु महाराज बसलेले आहेत. सर्वसामान्य मनुष्य जर पाण्यावर जर बसला तर तो काय होईल, उडून जाईल. श्री गुरु महाराज चैतन्य आहे. अहो ज्यांनी अवतार घेतले सर्वसामान्य मनुष्याला जीवाला तारण्यासाठी, ते पाणी काय करेल त्यांना, ते बुडविल काय. आणि पाण्यावर त्या ठिकाणी बसून श्री गुरु महाराज श्री शैलमच्या दिशेने निघालेले आहेत. आणि आपल्या भक्तांना सांगितलं की आम्ही ज्या वेळेस आमच्या स्थानावर पोहोचू त्यावेळेस तुम्हाला आमची खून संकेत म्हणून पाठवू. ऐसे भक्ता संभोखुनी उठले श्री गुरु तेथुनी पुष्पासनी बैसुनी निरोप देती भक्तासी. कन्यागती बृहस्पती बहुधान्य संवत्सरी ख्याती. सूर्य चाले उत्तर दिंगती संक्रांती कुंभ परियेसा. शिशिर ऋतू माघमासी असित पक्ष प्रतिपदेसी. शुक्रवारी पुण्य दिवशी श्री गुरु बसले निजानंदे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु म्हणते शिष्यासी जातो आम्ही निजमठासी. पावता खुन तुम्हासी प्रसाद पुष्पे पाठवितो. येतील पुष्पे जाती शेवंती. घ्यावा प्रसाद तुम्ही भक्ती. पूजा करावी अखंड रीती. लक्ष्मी बसू तुम्हा घरी. सूर्य कन्या राशीत असताना माघ कृष्ण प्रतिपदेला शुक्रवारी बहुधान्य संवत्सराच्या दिवशी शिशिर ऋतूमध्ये या शुभ मुहूर्तावर श्री गुरु निजानंदाला निघाले. मी पहिलं तीराला पोहोचल्यावर शेवंतीचे फुले पाठवीन असं सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी 4 शेवंतीचे फुले उलट्या प्रवाहाने त्या संगमाच्या स्थानी आलेले आहेत. काय वर्णावी श्री गुरूंची लीला. एक एक लीला वर्णन करायला गेलो तर आपलं आयुष्य कमी पडेल आणि जन्म सुद्धा पुरणार नाही. व्याधी न होय त्याचे घरी. दारिद्र्य जाय त्वरित दुरे. पुत्र पौत्र स्त्रिया करी शतायुषी नांदतील. जो कोणी माझी गायन भक्ती करील. श्री गुरु महाराजांना गायन भक्ती अतिशय प्रिय आहे. जे गायनातून माझे स्मरण करीन त्या भक्तावर माझी विशेष कृपा असेल. त्याच्या घरी मी अखंड सूक्ष्म रूपाने चैतन्य रूपाने वास करेल.
ऐकतील चरित्र माझे जरी वाचतील नर निरंतरी लक्ष्मी राही त्याच्या घरी संदेह न धरावा मनात ऐसे सांगुनी भक्तासी श्री गुरु झाले अदृश्यी चिंता करीती बहुवशी अवलोकित गंगेत त्या ठिकाणी श्री गुरु महाराज गुप्त झाले. एक नावाडी त्या दिशेने आलेला आहे. नावाडी त्या शिष्यांना म्हणतोय की श्री गुरु महाराज पाण्यावरून चलत चलत जाताना आम्हाला दिसले. हातामध्ये दंड आहे, संन्यास वेश धारण केलेले आहे, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आहे आणि सोन्याच्या पादुका आहे. असे ते श्री गुरु महाराज दंडधारी ते पाण्यावरून तरंगत तरंगत चलत चलत निघालेले आहेत. ते मी पाहिलं आणि त्यांनी मला आदेश दिला की माझ्या शिष्यांना माझा निरोप द्या की आम्ही निजानंदाला पोहोचलो. 4 शिष्यांनी ते 4 शेवंतीचे फुलं आपल्या स्थानी घेतलेले आहेत. इतकी अवसरी आली प्रसादे पुष्पेचारी मुख्य शिष्य प्रीती करी काढून घेतली अवधारा. हे नामधारका गुरु माऊलींचे अनेक शिष्य होऊन गेले. मग 4 शेवंतीची जी फुलं निजधामावरून निजानंदाहून जी आली होती ती कोणत्या शिष्यांना मिळाली हे प्रश्न तुझ्या मनात निर्माण झाला असेल तर त्याचं उत्तर मी देतो. बाळकृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाठविते झाले प्रीती आपण राहिले संगमी. एक पुष्प बाळकृष्ण सरस्वतींना मिळालं, दुसरं पुष्प उपेंद्र माधव सरस्वतींना मिळावलं. गृहस्थ धर्म शिष्य बहुत समस्त आपले घरी नांदत त्रिवर्ग आले श्री पर्वताप्रत चौथा होतो आपण. श्री गुरु महाराजांचे गृहस्थाश्रमातले अनेक शिष्य आहेत. सर्वात जास्त गृहस्थाश्रमातले शिष्य आहेत आणि त्यातील मी एक आहे. कोण म्हणतंय? सिद्ध महामुनी. आणि एक पुष्प मला मिळालं. साखरे नाम सायन देव कवीश्वर युग्मे पूर्वभाव नंदी नामे नरहरिदेव पुष्पी घेतली चतुर्वर्गी. संन्यास दीक्षा घेतलेले बाळकृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती हे गुरु आज्ञेने तीर्थयात्रेला गेले. उपदेशाप्रत काही शिष्य गृहस्थाश्रमात राहून श्री गुरूंची सेवा भक्तिभावाने करीत होते. श्री गुरूंच्या निजधामाच्या प्रयाणाच्या वेळी मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो. नरहरी कवी की जो श्री गुरु महाराजांवर काव्य करायचा आणि मी सिद्ध महामुनी असे चौघांना ती पुष्पे मिळालेली आहे. मी त्या पुष्पाची नित्य पूजा करीत असतो. सिद्धाने ते आपल्याकडील जे फूल आहे ते पुष्प नामधारकाला दाखवलं. त्याचा फक्त दर्शनाने नामधारकाला परमानंदाची प्राप्ती झाली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्रीमंत सद्गुरु गाणगापूर निवासी श्री नृसिंह सरस्वती महाराज की जय. अवधूत चिंतन श्री श्री गुरुदेव दत्त. हे नामधारका, हे असे आहे श्री गुरु महाराजांचं चरित्र. हे चरित्र दिव्य अनुभवानी भरलेले आहे. हे चरित्र अद्भुत आहे, अलौकिक आहे. जो श्रद्धेने भक्तिभावाने या चरित्राचं पठन करतो, चिंतन करतो, श्रवण करतो, त्याची सर्व दुःख दारिद्र्य गेलेच म्हणून समज. आता तुझे दुःख आणि दारिद्र्य गेले आहे.
श्री गुरूंच्या कृपा प्रसादाने तुझं 18 विश्व दारिद्र्य नष्ट झालं आहे. तुझं आता मंगल होईल. तुझे पुत्र पौत्र लक्ष्मीमंत होतील, सुखात नांदतील. श्री गुरु चरित्र कामधेनू सांगितले तुझं विस्तारोणू. दुःख दरिद्र गेले पळून ऐसे जान निर्धारे. ऐसे श्री गुरु चरित्र श्रवणी कीर्तनी अतिपवित्र. सुख नांदती पुत्र पौत्र लक्ष्मीवंत होती जाण. धर्म अर्थ काम मोक्ष तयासी लाभे प्रत्यक्ष. महा आनंद उभय पक्ष पुस्तक लिहिता सर्व सिद्धी. गुरुचरित्र साक्षात कामधेनू आहे. जो याचे रसपान करतो त्याला चारी पुरुषार्थाची प्राप्ती होते. ज्याने या गुरुचरित्राचे रसपान केले तो हा भवसागर पार करून पहिलं तीराला जातो. श्री गुरूंच्या निजानंदाला जातो. निपुत्रिकाला पुत्र होतो. निर्धन धनवान होतो. भक्ताचा मनोरथ पूर्ण होऊन 42 पिढ्यांचा उद्धार होतो. पित्रांना सद्गती होऊन साधकाला परम शांती आणि सुख आणि समाधानाची प्राप्ती होते. ऐसे सिद्धे सांगितले नामधारक संतोषले. सकळाभिष्टी साधले तात्काळिका उधारा. म्हणे सरस्वती गंगाधर श्री गुरुचरित्रानृती मनोहर. ऐकता पावती पैलपार संसार सागरा तरोणिया. श्री गुरुचरित्र ऐकता सकळाभिष्टे तत्वता. लादती म्हणे समस्ता ऐका म्हणे नामधारक. अमृताची असे माथनी स्वीकारिता भाविकजनी. धर्मार्थ काम मोक्ष साधनी हेची कथा ऐकावे. पुत्र पौत्रा ज्यासी चाड त्यासी हे कथा असे गोड. राहे लक्ष्मी स्थिर खंड श्रवण मात्रे घरी नांदे. चतुर्वेद पुरुषार्थ लादती श्रवणे परमार्थ. श्री नृसिंह सरस्वती गुरुनाथ रक्षी त्याचे वंशोवंशी. म्हणे सरस्वती गंगाधर श्रोती यासी करे नमस्कार. कथा ऐका मनोहर सकळाभिष्टी साधते. मुख्य भाव कारण प्रेमे करिता श्रवण पठन. निजध्यासा आणि मनन प्रेमे करुणी साधिजे. श्री नृसिंह सरस्वती शंकर त्याचे चरणी अर्पण. त्याचे प्रसादे समग्र समस्त प्रजा सुखी असती. ग्रंथ ठेवावा शुद्ध स्थानी शुद्ध वस्त्री शुद्ध मणी. नित्य पूजा करोणी ग्रंथ गृहमानी ठेवावा. इति श्री गुरुचरित्रामृत सिद्ध नाम धारक संवादामृत गुरु समाधी नाम विख्यात 1/50 श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु. शिवं भवतु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री जगद्गुरूंच्या समागमी चारे जन होतो आम्ही. सायं देव नंदी नरहरी मी श्री गुरूंची सेवा करीत. चौघांनी घेतले पुष्पचारी गुरुप्रसाद वंदिला श्री. ही पहा म्हणून पुष्पे करी घेऊन झडकरी दिदली. चौघांनी चारी पुष्पांचे मस्तके धरले भावेसे. आनंद झाला नामधारकासे गुरुप्रसाद त्याचे दृष्टी पडला. इति श्री गुरुचरित्रामृत सिद्ध नामधारकासे सांगत श्री गुरुप्रसाद झाला प्राप्त 2/50 इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे प्रसाद प्राप्ती 2/50 श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. चिंतन श्री गुरुदेव दत्त. गंगाधर सरस्वती म्हणजे सिद्ध महामुनींच्या कुळामध्ये जन्माला आले 5वे वंशज.
म्हणजेच सिद्ध महामुनी हे दुसरे तिसरे कोण नाही, म्हणजे सायनदेव साखरे आहेत, श्री गुरु महाराजांचे पट्टशिष्य. त्यांच्या कुळामध्ये श्री गुरु महाराजांनी असा आशीर्वाद दिला होता की तुझ्या कुळामध्ये माझी भक्ती करणारेच निरंतर भक्त जन्माला येतील. आणि अशा सायनदेव महाराजांच्या कुळात 5वा जो वंशज आहे गंगाधर, त्याने श्री गुरूंचं सरस्वती नाव लावलं. अशा गंगाधर सरस्वतीने या गुरुचरित्राची रचना केलेली आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गेल्या 11 दिवसापासून आपण दत्त महाराजांचं जे चरित्र या ठिकाणी चिंतन करत आहोत, याची फलश्रुती अशी आहे. आदेश गुरुदेव दत्त. याची फलश्रुती अशी आहे की भोग रोग दोष दारिद्र्य 18 विश्व दारिद्र्य सर्व नष्ट होतं. हे फक्त ऐकल्याने, कळलं जरी नाही, समजलं जरी नाही, जरी ही वाणी हे उच्चार कानावर जरी आले तरी त्या जीवाचा कल्याण होतो. असं हे गुरुचरित्र आहे. श्री गुरुदत्त महाराज हे चैतन्य स्वरूप आहेत, हे अविनाशी आहे, हे परब्रह्म आहे. आणि अत्रि ऋषींच्या कुळामध्ये यांचा जन्म झाला, यांचा अवतार झालेला आहे. श्री गुरुदत्त महाराजांचे आद्य गुरु म्हणजे त्यांचे वडील म्हणजे अत्रि ऋषी. परंतु या सृष्टीतून प्रत्येक पदार्थातून त्यांनी काही ना काही बोध घेतलेला आहे. असे 24 पदार्थातून त्यांनी बोध घेतला. या पंचतत्वातून बोध घेतला. या पृथ्वी माता ही त्यांची पहिली 24 गुरूंपैकी एक गुरु. सहनशीलता नावाचा हा जो गुण आहे पृथ्वीचा, सर्व सहन करती पृथ्वी, परंतु पाप सहन करू शकत नाही. ही जी सहनशीलता आहे, हा सहनशीलता दत्त महाराजांनी तिच्याकडून घेतलेला पहिला गुण आहे. त्यानंतर जो वारा वाहतो, हा वारा ब्राह्मणांना वेगळा आनंद देतो, शीतलता देतो, क्षत्रियाला वेगळी शीतलता देतो. असं होतं का? तो सर्वांना समप्रमाणात शीतलता देतो. म्हणजे हा समदृष्टी भाव श्री गुरु महाराजांनी, दत्त महाराजांनी त्या वाऱ्यापासून घेतलेला आहे. वृक्षापासून सुद्धा त्यांनी गुण घेतलेला आहे. वृक्ष आपला सर्व देह, वृक्ष म्हणजे सजीव आहे, सर्व देह जगाच्या कल्याणासाठी खर्च होतो वृक्षाचा. तर वृक्षापासून परोपकार घेतला. बांगडी, स्त्रियांच्या हातामध्ये काय असतं? बांगड्या असतात. त्या बांगडीपासून सुद्धा उपदेश घेतला. आता बांगडीपासून काय उपदेश घ्यावा महाराज? सांगा बरं, काय घेऊ शकतो बांगडीपासून उपदेश? ज्या वेळेस स्त्रियाच्या हातामध्ये एका हातात 24 बांगड्या असतात, इकडून 24 बांगड्या असतात. आता घालत नाही एवढ्या बांगड्या. आता फार तर एखादी बांगडी घालते, 2 बांगड्या घालतात. पहिल्या स्त्रिया 2-2 डझन बांगड्या घालायच्या. बघा त्या मावशींकडं, त्या हातात किती बांगड्या, तिकडे बघा. आहे का? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बांगड्या हातात जितक्या जास्त तितका आवाज जास्त. बांगड्या कमी झाल्यावर काय होतो? आवाज कमी होतो. 6 बांगड्या असल्यावर अजून आवाज कमी, 2 बांगड्या असल्यावर अजून आवाज कमी, आणि 1 बांगडी असेल त्यावेळेस आवाजच येत नाही. आहे का नाही? हा बांगडीतून गुरु महाराजांनी घेतलेला उपदेश आहे. काय उपदेश घेतला? एकांत जो राहतो, जो सगळ्या जगाच्या पासून लांब राहतो, तो शांत राहतो, त्याला शांती प्राप्ती होती. आणि जो गलबल्यामध्ये राहतो तो अशांत राहतो. जर जीवनामध्ये शांती पाहिजे असेल
मन शांती पाहिजे असेल तर स्वतःला ओळखायचं शिका, एकांत समजून घ्या. हा गुण त्या बांगडीतून श्री गुरु महाराजांनी घेतलेला आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. देवदत्त. आता मधमाशी पासून काय गुणधर्म घेतला, मधमाशीला सुद्धा गुणधर्म त्या ठिकाणी त्यांनी तिच्याकडून सुद्धा गुण घेतलेला आहे. मधमाशी काय करतात बिचाऱ्या मधमाशा, त्या फुलांचा जो परागकण आहे तो परागकण गोळा करतात, त्याचा मध बनवतात आणि त्या पोळामध्ये जमा करतात. थेंबे 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 असा मध गोळा करतात. आणि मग कोण येतं, शिकारी येतो, पारधी येतो, धूर दाखवतो. धूर दाखवून ज्यांनी कष्ट केलं त्यांना हाकलून देतो आणि तो जो मध आहे तो मध घेऊन जातो. तसंच या जीवनामध्ये आपल्याला जेवढं लागल तेवढीच माया गोळा करावी, तेवढा पैसा जेवढं गरजेपुरतं आहे पोटापुरतं मागावं भगवंताला. जास्त जर माया गोळा केली तिचा काही काळानंतर नाशच होणार आहे, मातीच होणार आहे. आता इथं आपण समजा 50-50 माणसं जमलेलो आहे, किती भाकरी लागतील खायला? 100 भाकऱ्या. आणि इथं जर 1000 भाकऱ्या आल्या मग बाकीच्या भाकऱ्यांचा काय होईल? नाशच होणार आहे. तसंच आपण जीवनामध्ये कमवलेली जी संपत्ती आहे गरजेपेक्षा जास्त झाल्या तर तिचा काय होतो? नाश होतो. मग पुढची संतती, पुढची पिढी जर चांगली निघली, माताजी पुढची पिढी जर चांगली निघली तर ते 12,000चा लाख करतात. आणि जर पुढची संतती जर ढाब्यावर बसणारी जर निघली तर त्या लाखाचे 12,000 करतात, है का नाही? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. त्यामुळे जेवढं गरजेपुरतं आहे तेवढंच धन जमा करावं, जास्त पसारा जमा करू नये. ज्याला जीवनामध्ये सुखी व्हायचं असेल, अहो ज्याच्याकडे पैसा आहे, करोडपती आहे, तो सुद्धा दुखी आहे. जो 50 लाखाच्या गाडीत फिरतो तो सुद्धा दुखी आहे. जो सायकलीवर फिरतो तो सुद्धा दुखी आहे. जो बंगल्यामध्ये राहतो तो सुद्धा दुखी आहे. जो झोपडीत राहतो तो सुद्धा दुखी आहे. मग सुखी कोण आहे? जो श्री गुरूंना शरण आला तोच सुखी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ज्याच्यावर श्री गुरूंनी कृपा दृष्टी टाकली तो जगातला सर्वात सुखी मनुष्य. पैशानी प्रापंचिक गोष्टी खरेदी करू शकतात, परंतु सुख खरेदी करता येऊ शकत नाही. अहो ज्याच्याकडे ताकद आहे, भाकर पचवण्याची ताकद आहे, त्याला खायला नाही. आणि ज्याची पचनशक्ती कमजोर आहे, भूक लागण्यासाठी ज्याला गोळी खावा लागती, खाल्लेलं पचण्यासाठी गोळी खावा लागती, पोटातलं बाहेर काढण्यासाठी गोळी खावा लागती, ज्यांचं आयुष्य गोळ्या खाण्यात चाललेलं आहे त्याच्याकडं धान्याच्या राशीच्या राशी पडलेले आहे. म्हणजे असं तर त्या भगवंताचा न्याय आहे. तो जगात कोणालाही सर्व सुखी ठेवू शकत नाही. म्हणजे भौतिक जीवनात सुख नाही. सुख हे फक्त परमात्म्याच्या पायापाशी आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे श्री गुरु महाराजांचं हे जे चरित्र आहे साक्षात कामधेनू आहे. या ठिकाणी ही झालेली सेवा श्री सद्गुरूंच्या चरणी, मच्छिंद्रनाथ महाराज, गोरक्षनाथ महाराजांच्या चरणी, सद्गुरू नवनाथ महाराजांच्या चरणी, धर्मनाथ महाराजांच्या चरणी, गुरु दत्तात्रय महाराजांच्या चरणी, सर्व संतांच्या चरणी अर्पण करतो. आणि ज्या उद्देशाने या ठिकाणी आपण सर्व जमले आहात, सर्व संत महंत जमलेले आहेत, या ठिकाणी गोरक्ष आखाड्यातील नाथ योगी आमचे योगी आबानाथजी सुद्धा आलेले आहेत. त्यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करायचंय.
त्यानंतर आमच्या माताजी सुद्धा या ठिकाणी दत्तकथा धर्मनाथ बीज उत्सव साजरी करण्यासाठी, विमला माता ना माताजी, ब्रह्मचारिणी ललितांबिका माता सुद्धा या ठिकाणी वेळेत वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं सुद्धा आपण टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. धर्मनाथ महाराज यांची बीज उत्सव साजरी करण्यासाठी या ठिकाणी आपण आलेलो आहे. या स्थानाचं, या मंदिराचं हे 28वे वर्ष आहे. आता धर्मनाथ बीज म्हणजे काय? श्री गुरु मच्छिंद्रनाथ महाराजांचे पुत्र महायोगी धर्मनाथ महाराज हे प्रयाग नगरीचे राजे आहेत. त्यांना जो मुलगा झाला त्रिविक्रम, या मुलाला गादीवर बसून धर्मनाथ महाराजांनी नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली. धर्मनाथ महाराजांना महायोगी गुरु गोरक्षनाथ महाराजांनी नाथ संप्रदायाची दीक्षा दिली, अनुग्रहित केले. आणि ज्या दिवशी धर्मनाथ महाराजांना नाथ संप्रदायाची दीक्षा दिली तो दिवस म्हणजे धर्मनाथ बीज. त्या समयी देव देवता यक्ष किन्नर गंधर्व ऋषी महामुनी तपस्वी साधू संत त्या प्रयाग या नगरीमध्ये आली होती. आणि त्या प्रसादातील, त्या भोजनातील आंबील आणि गुगऱ्या श्री गुरु गोरक्षनाथ महाराजांनी आपल्या हातांनी सर्व नाथ भक्तांना, सर्व नाथ योग्यांना खाऊ घातल्या. सर्व देवदेवतांना आपल्या हाताने खाऊ घातल्या, भरवल्या. त्या देवदेवतांना हा जो प्रसाद आहे खूप आवडला, आंबील आणि गुगऱ्या. देवदेवतांनी गुरु गोरक्षनाथ महाराजांना विनंती केली की असा प्रसाद आम्हाला दरवर्षी खायला भेटावा, असं तुम्ही काहीतरी प्रयोजन करावा. त्यावेळेस गुरु गोरक्षनाथ महाराजांनी या दिवसाला असं विशेष महत्व दिलं की जो कोणी श्रद्धेने भक्तिभावाने ही धर्मनाथ बीज उत्सव साजरी करेल त्याच्या घरी अखंड लक्ष्मीचं वास्तव्य राहील. आणि जो कोणी श्रद्धेने भक्तिपूर्वक या दिवशी आंबील घुगऱ्याचा प्रसाद सर्व भक्तांना वाटेल त्याच्यावर माझी कृपा राहील. माघ शुद्ध द्वितीयेच्या दिवशी धर्मनाथ महाराजांना गुरु गोरक्षनाथांनी अनुग्रहित केले. तो दिवस आजचा आहे. या पवित्र अशा या स्थानावर गेल्या 28 वर्षापासून सर्व नाथ भक्त श्रद्धेने भक्तिपूर्वक हा सोहळा साजरा करतात. इवलेस रोप लाविले द्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी. अहो, सुरुवातीला ज्या वेळेस या उत्सवाची सुरुवात झाली त्यावेळेस अवघे 10-15 लोक होते, 10-15 नाथ भक्त होते. हळूहळू 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 ही जी सेवा, ही सेवा वाढत गेली. आतमध्ये यायला रस्ता नव्हता, आता रस्ता झालेला आहे. चिखलामधून आतमध्ये यावं लागायचं, अशी भीषण परिस्थिती या ठिकाणी होती. आजूबाजूला चोहीकडे बाबळीच बाबळी होत्या. आणि 5 किलोचा भरडा, 5 किलोचा गुळ महाराज असे लापशीचा प्रसाद त्यावेळेस केला होता. किती? 5 किलो फक्त 1998 साली. आता त्याचा 200 किलो भरड्यावर पर्यंत गेलेले ते बघा, हळूहळू हळूहळू. आणि हा नाथांचा जो दरबार आहे, नाथांचा जो भंडारा आहे, या ठिकाणी कोणी नाथ भक्त आम्ही कोणालाही काहीच नाही म्हणत. तुम्हाला किती प्रसाद खायचा तेवढा खा, किती घरी घेऊन जायचा तेवढा घेऊन जा. आणि नाथांची कृपा अशी आहे, आतापर्यंत या प्रसादाला कधीच उणीव भासली नाही, बरकतच वाढवत गेली, उन्नती होत गेली या प्रसादाची. अशी कृपा आशीर्वाद गुरु गोरक्षनाथ महाराजांचा, धर्मनाथ महाराजांचा, नवनाथ महाराजांचा, गुरु दत्तात्रयांचा या स्थानावर आहे. आपल्या सर्वांवर सद्गुरूंची निरंतर कृपा व्हावी. दत्त महाराजांची, गुरु गोरक्षनाथांची, धर्मनाथांची, नवनाथ महाराजांची आपल्या सर्वांना सद्बुद्धी लाभो, अशी या ठिकाणी
सद्गुरूंच्या चरणी मी प्रार्थना करतो, विनंती करतो, मागणी मागतो आणि भगवान श्री कृष्ण महाराजांचं आता आपल्याला या ठिकाणी चिंतन करायचं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सद्गुरु चैतन्य धर्मनाथ महाराज की जय. हरी तुझ्या मुरलीने सारे रे मन मोहिले माझे. 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 मोहिले माझे 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 मन मोहिले माझे. हरी तुझ्या हरी तुझ्या हरी तुझ्या मुरलीने सारे रे मन मोहिले माझे. तुझ्या मुरलीने सारे रे मन मोहिले माझे. टाळ्या टाळ्या. बाळी काजळ डोळ्यात कुंकू. बाळी काजळ डोळ्यात कुंकू. बाळी काजळ डोळ्यात कुंकू. बाळी काजळ डोळ्यात कुंकू. हळदीने हळदीने मळवट रे. मन मोहिले माझे. हरी तुझ्या मुरलीने सारे रे मन मोहिले माझे. हरी तुझ्या मुरलीने सारे रे मन मोहिले माझे. गाईची वासरे म्हशीला सोडली. आईची वासरे म्हशीला जोडली. म्हशीची वासरे गाईला सोडली. म्हशीची वासरे गाईला जोडले. मैनाची धार कशी मोहिले माझे. देवाची धार कशी काढून मन मोहिले माझे. मुरलीने सारे रे मन मोहिले माझे. हरी तुझ्या मुरलीने सारे रे मन मोहिले माझे. जय हरी. एका जनार्दनी पूर्ण कृपेने. एका जनार्दनी पूर्ण कृपेने. एका जनार्दनी पूर्ण कृपेने. एका जनार्दनी पूर्ण कृपेने. हरी चरण हरी चरण मस्तक ठेवी. मन मोहिले माझे. मिले रे मन मोहिले माझे. तुझ्या मुरलीने सारे रे मन मोहिले माझे. हरी तुझ्या मुरलीने सारे रे मन
माझे मन मोहिले माझे तुझ्या मुरलीने सारे रे मन मोहिले माझे मुरलीने सारे रे मन मोहिले माझे तुझ्या मुरलीने सारे रे मन मोहिले माझे राधे 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 श्याम 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण कृष्णा कृष्णा राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्णा कृष्णा राधे 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 श्याम 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 राधे राधे कृष्ण कृष्णा कृष्णा राधे 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 श्याम श्याम राधे राधे कृष्णा कृष्णा राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण कृष्णा कृष्णा राधे 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 श्याम श्याम राधे राधे कृष्ण राधे श्याम 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 राधे 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 कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण कृष्णा कृष्णा राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण कृष्णा कृष्णा राधे 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 श्याम 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 राधे राधे हरे कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा 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 कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा माझा 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 मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा गोपाल कृष्ण भगवान की जय नैवेद्य दाखवला ना हा
हरि सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि ओ 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 सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि ओ हरि केशव हरि गोविंदा हरि नारायण हरि ओ हरि केशव हरि गोविंदा हरि नारायण हरि ओ हरि सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि ओ हरि सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि ओ हरि केशव हरि गोविंदा हरि नारायण हरि ओ हरि केशव हरि गोविंदा हरि नारायण हरि ओ वनमाली मुरली धारी गोवर्धन गिरवर धारी हरमाली मुरली धारी गोवर्धन गिरिवर धारी हरमाली मुरली धारी गोवर्धन गिरवर धारी हरमाली मुरली धारी वनमाली नित नित कर्माकन चोरी गोपी मनहारी मागन चोरी गोपी का धारे आओ रे गोकुल के प्यारे आओ रे गोकुल के धारे आओ रे नाचो रे रास रचाओ रे आओ रे नाचो रे रास रचाओ रे हरि सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि ओ हरि सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि ओ हरि केशव हरि गोविंदा हरि नारायण हरि ओ हरि केशव हरि गोविंदा हरि नारायण हरि ओ हरि सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि ओ हरि हे मोर मुकुंदधारी कानाभितं धारी धारी आओ रे नाचो रे रास रचाओ रे नाचो रे रास रचाओ रे आओ रे नाना रे रास रचाओ रे आओ रे नाचो रे रास रचाओ रे हरि सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि ओ हरि सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि ओ हरि सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि ओ नारायण हरि ओ हरि नारायण हरि गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय आई रे आई महाराज घेतील हे आई आदेश 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 या 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 श्री सद्गुरु मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ मंदिर औदुंबर मठ या ठिकाणी सर्व नाथ भक्त आलेले आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. या पुढे या गणेश महाराज. श्री मच्छिंद्रनाथ श्री बडे बाबा मच्छिंद्रनाथ देवस्थान असताना
केडगाव सर्व नाथ भक्त परिवार आलेले आहेत, त्यांचं टाळ्या वाजून सरचे स्वागत करायचे. आदेश. हा मग गोविंद बोलो हरी. आई ग आई. बर ठीक आहे. आई ग आई नाही खाल्ली ग मी माती. चार लगे. बळीराम दादा 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 यो बळीराम दादा बळीराम दादा खोट बोलतो 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 बळीराम दादा. सर्व भक्तांनी आता उभं राहायचंय सर्वांनी. आळ हा घेतो मतावरती आई ग आई नाही खाल्ली ग मी माती. आई ग आई आई खाल्ली ग मी माती. आई ग आई आई खाल्ली ग मी माती. आई ग आई नाही खाल्ली ग मी माती. मुख पसरोनी हातावी मातेला पसरोनी हातावी मातेला पसरोनी हातावी मातेला पसरोनी हातावी मातेला पसरोनी दावी मातेला मुख पसरोनी दावी मातेला मुख पसरोनी पसरोनी दावी मातेला मुख पसरोनी दावी मातेला मुख पसरोनी. अखंड ब्रह्मांड मत बाबती आई ग आई नाही खाल्ली ग मी माते. आई ग आई नाही खाल्ली ग मी माते. आई ग आई नाही खाल्ली ग मी माती. आई ग आई नाही खाल्ली ग मी माती. एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी काय लावलंय. एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी. कमल नयन हा कमलापती आई ग आई नाही ग मी माते. आई ग आई खाल्ली ग मी माती. आई ग आई खाल्ली ग मी माती. आई ग आई आई खाल्ली ग मी माती. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो गोविंद बोलो हरी गोपाल बोलो गोविंद बोलो हरी बोलो गोविंद बोलो हरी गोपाल बोलो रमण हरी गोपाल बोलो
कृष्ण भगवान की जय. आपलं मंडळाच्या वतीने औदुंबर मठ चे अध्यक्ष आशिष भाऊ नाळके हे सूचना देतील. मी त्यांच्याकडे माईक सुपूर्द करतो. जय श्रीराम. सर्वांनी खाली बसायचं आहे. घ्या ना करून.